तर दुसरीकडे आमदार आदित्य ठाकरे यांनी ट्विट करत निवडणूक आयोगाला इशारा दिला। निवडणूक आयोगाच्या देशद्रोही कृत्यांचा गौप्यस्फोट पुढच्या काही दिवसात आम्ही करणार आहोत असा इशारा आदित्य ठाकरे यांनी केला। तर आदित्य ठाकरे यांनी नेमकं काय ट्विट केलंय आपण पाहूया। काल आमच्या एका पदाधिकाऱ्याने प्रारूप मतदार यादी महानगरपालिकेतील मध्यवर्ती निवडणूक यंत्रणेकडून रीतसर शुल्क भरून घेतली। ही पण यादीवरची तारीख बघा, 14 नोव्हेंबर 2025 ला यादी सर्वांसाठी खरी ऑनलाइन प्रकाशित झाली। 20 नोव्हेंबर 2025 ला सुरुवातीला यादी समोर आली, मग 14 आणि शेवटी प्रकाशित झाली 20 नोव्हेंबरला। मग 14 तारखेला जी प्रारूप मतदार यादी तयार होती ती कोणाला दिली असा प्रश्न आदित्य ठाकरे यांनी विचारलाय। निवडणूक आयोगाच्या अशाच अजून देशद्रोही कृत्यांचा गौप्यस्फोट पुढच्या काही दिवसात आम्ही करणार आहोत असा इशारा आदित्य ठाकरेंनी दिला।